संत्रा बर्फी खाण्यासाठी नागपूरला जायची गरज नाही, कारण आपण घरीच बनवणार आहोत संत्रा बर्फी। त्यासाठी आपण बिया काढून संत्री सोलून घेतलेली आहेत 1 वाटी। आता आपण अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता पल्प करून घ्यायचा। आता एका पॅन मध्ये 1 वाटी आपण किसलेलं खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं, कारण जी बर्फी आहे ती खराब होत नाही, वास येत नाही, भरपूर दिवस राहते। त्यानंतर त्याच पॅन मध्ये आपण हा पल्प घालून थोडासा कलर चेंज होईस्तो पण आपण शिजू देणार आहोत। त्यानंतर भाजलेलं खोबरं, साखर अर्धी वाटीपेक्षाही कमीच आहे। आता पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं, थोडासा फूड कलर घातलेला आहे ऑरेंज कलर, आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं, थोडंसं शिजू द्यायचं। त्यानंतर यामध्ये 2 चम्मच काजू बदाम पावडर आणि मिल्क पावडर घालून पुन्हा हे शिजू देणार आहोत। पुन्हा 1 चम्मच तूप घातलेला आहे आणि पूर्ण पाणी आटू देणार आहोत। फुल व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, जाऊन पाहू शकता, अगदी खर्चही दिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये। अशा प्रकारे पूर्ण पाणी आटल्यानंतर चेक करायची अशी आपण बर्फी। आता सेट करताना प्लास्टिकच्या पिशवीवरती अशा प्रकारे सेट करायची, काजू बदाम लावायचा आणि कट करायची। तयार आहे आपली संत्रा बर्फी।